आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या। चला सलामीची जोडी पाठवा। भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या। नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग स्वीकारली आहे। अर्थातच धाडसी निर्णय युवा यंग ब्रिगेडचा। कॅप्टन वैभव टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि आव्हान देण्यासाठी आम्ही तयार आहोत टीम धसई संघाला सुद्धा हे सांगायला सुरुवात केली आहे। 4 षटकांची मॅच बरोबर घड्याळामध्ये इथून आपण पाहिलं तर 2:52 होत आहेत। 2:53 पहिला चेंडू पडेल। 20 मिनिटांच्या वरती एकही मिनिट मिळणार नाही। पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झाली नाहीत तर दंडित केलं जाईल, सूचना लक्षात घ्या। कुणालाही या ठिकाणी वेळेच्या बाबतीत इथून सहकार्य केलं जाणार नाही, सूचना पुन्हा एकदा लक्षात घ्या। सेकंड राऊंडला आपण सुरुवात करत आहोत। मॅच चालू होतीये। भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स धसई। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरुवात होतीये। जबरदस्त मॅच आपण एन्जॉय करूयात। सकाळच्या सत्रामध्ये तुफान कामगिरी ज्यांची राहिली आहे, जायंट किलरची भूमिका ज्यांनी पार पाडली, डिपेंडिंग चॅम्पियन रॉयल स्ट्रायकर शेही संघावरती सर्जिकल स्ट्राईक ज्यांनी केला, भरत स्पोर्ट्स बेडीसगाव युवा यंग ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम मैदानाच्या आतमध्ये कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स धसई ज्यांनी डॉमिनेटिंग परफॉर्मन्स सकाळच्या सत्रामध्ये दिलाय। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला चेंडू 2:53 पहिलाच बॉल इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप करायचं होतं। पहिल्याच बॉलवरती धोक्याची घंटा, रिस्की सिंगल कंप्लीट करण्याची निश्चितच चेष्टा या ठिकाणी करत होते। बाल बचावलेत, जीवनदान मिळतंय, जरूर एक धाव कंप्लीट होतीये, मात्र ही धोक्याची सिंगल गरजेची होती का हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल। दैव बलवत्तर, पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळाले बॅट्समन चेतनला। चेतन आणि राहुल ही जोडी मैदानात बॅटिंगसाठी आलेत। स्कोरबोर्ड वरती बिनबाद 1 धाव। 4 षटकांची मॅच। बॉलर मिर्झा, लेगबाईचा इशारा, लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे। स्ट्राइक वरती राहुल, ऑप्टिकच्या बाहेर जास्तीचा वाईट बॉल। अभि सावंत सर इशारा करत असताना अवांतर 1 धाव येईल। स्कोरबोर्ड वरती आपण पहा 2 धावा। भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमसाठी बॅटिंग करत असताना टीम बेडीसगावची सलामीची जोडी चेतन आणि राहुल। राहुल या ठिकाणी पाहायला मिळतोय, निश्चितच बीट झाला, विकेटच्या मागे चांगलं बॅकअप आलं, चेंडूला पकडतायत, फेकतायत, डॉट, चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग। मिर्झा गोलंदाजी करतोय। अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आल्यात। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना टीम भरत स्पोर्ट्स बेडीसगाव। ओव्हरपिच हवेमध्ये उडवलंय, फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतील एक्स्ट्रा कव्हरला। जबरदस्त क्लासिकल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार प्रहार, राहुल चौकार। बरोबर 2:56 होत आहेत। षटक चालू आहे पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 6 धावा धावफलकावरती। बिग फाईट, प्रत्येक मॅच कुठल्या बाजूला झुकेल हे सांगणं कठीण आहे। मैदानावरती वार पलटवार भरपूर पाहायला मिळालेत। इथं पहा इम्प्रोवायझेशन करतोय, फटका लाजवाब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार। राहुल नाम तो सुना ही होगा।
सलगचे 2 चौकार येत आहेत आणि या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिलाय राहुल बॅटिंग करत असताना. रॉयल स्ट्रायकर शेळी संघावरती खऱ्या अर्थानं स्ट्राईक ज्यानं केला 35 धावांची तुफान इनिंग. इथे पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा. एकमेकांमध्ये कॉलिंग चुकीचं होतं आणि या अनुषंगानं घातपात अपघात. फलंदाज होतोय धावबाद. लागलेला पहिला झटका. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमला रनआउट. बाद होतील तर नक्कीच तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. स्कोरबोर्ड वरती 9 धावा 10 धावा. एक गडी बाद 10. बॉलर तयार. पुन्हा एकदा मिर्झा. स्ट्राइक वरती राहुल. राहुलला साथ देण्यासाठी योगेश मैदानात आलाय. बॅट फिरवली. बाहेर चेंडू निघतोय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. डॉट ब्लाइंड स्ट्रोक. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि खातिवली दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करा. नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. शेंद्रुण आणि खातिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. बिग फाईट मुकाबला तो सामना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इन्फॉर्म शुभम माडिक. दुसऱ्या बाजूने इन्फॉर्म ओम पाटोळे यंग ब्रिगेड. गोलंदाज फैजल येतोय. फिरकीचा जादूगार. क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे. एक कंप्लीट पॅकेज. कबड्डीचा एक जबरदस्त प्लेयर. त्याचबरोबर छकड्यावरचा लोकप्रिय रायडर. फैजल शेख साहेबांच्या वतीनं फैजल शेखच्या विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. इथे पहा ऑफसाईडला शफल झालाय. ऑन साईडला तडाखा. वेट अँड वॉच. फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. चौकार. शेख गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचा जादूगार. तर समोरून आपण पाहता योगेश वेट अँड वॉच. फटका खेळत असताना चेंडूला येऊन दिलं. चेंडूची वाट पाहिली. त्यानंतर आडव्या हाताचा जबरदस्त तडाखा दिलाय. चौकार आलाय. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघर्ष करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. युवा यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळतायत. जबरदस्त मॅच खेळले. आजचा दिवस लक्की सुद्धा राहिलाय. फुल टॉस घेऊन खेळला. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. उलट्या हाताने डेलिकेट टच. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी कावा वापरलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेख उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र त्याला सुद्धा उत्तर देत असताना बॅट्समन योगेश तुम खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नाहीये. जबरदस्त स्ट्रोक. सलगचे 2 चौकार येत आहेत. धावफलकावरती ऍड केल्या जातील. एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव. फैजल तयार. योगेशसाठी पुन्हा एकदा वेट अँड वॉच. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अडवण्याचा प्रयत्न केलाय. हाताला चटका. तिसरा फिल्डर वाट पाठलाग करतोय.
अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांती परमेश्वर. चेंडूला अडवण्यात यश जरूर मिळालं. एक धाव संघासाठी वाचवली आहे. गुड फिल्डिंग, बॅकअप चांगलं आलं. सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं लेझी अप्रोच, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर बॅकअप आलं, चेंडूला अडवलं, 3 धावा कंप्लीट करतायत. धावफलकावरती एकंदरीत आपण नजर मारली 3 धावा, 21 धावा धावफलकावर. स्लोवर वन पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथं पहा, गलीमध्ये खराब फिल्डिंग, चेंडूला अडवण्यात अपयशी. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय, सक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट करतायत. लेग बाईचा इशारा, धावा कुठूनही येऊ द्या. शॉर्ट फॉर्मॅट, 4 षटकांची मॅच. रन कहा से भी आए, आना जरूरी है. धावा येणं जरुरी. 2 धावा येत आहे. धावफलकावरती भर घालतील. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 23 वरती. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. फैजल शेख गोलंदाजी करत असताना स्ट्राइक वरती राहुल. इथं चांगला टाकलाय, टप्पा अगदी खाली ठेवलाय. वळण घेत बाहेर निघत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटकं संपली आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 1 गडी बाद, 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकं संपतायत. 23 धावा धावफलकावरती आहेत. कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स दसई संघासाठी तिसरं षटक. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती नौशाद येतोय. ज्या गुणी खेळाडूचं सातत्यानं संपूर्ण देशभर, संपूर्ण विश्वामध्ये कौतुक होत आहे. नौशाद येतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म मीडियम फास्टर, जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अगदी आपल्याला आलेल्या एका हाताच्या अपंगत्वावरती विजय मिळवतोय. मात करून धैर्यानं आणि शौर्याने खेळणारा हा जिगरबाज खेळाडू. क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं तन मन धनानं मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी दाखवून जबरदस्त खेळ दाखवलेला हा खेळाडू. दसईचा, शहापूरकरांचा मान अभिमान सन्मान. गोलंदाज नौशाद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइकवर योगेश. नौशादचा पहिलाच बॉल, उलट्या हाताचा फटका सक्सेसफुल केलाय. फिल्डर पाठलाग करेल, फक्त दर्शक बनून राहील. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. यंगस्टरचा वार, चेंडू सीमा पार.
फेअर डिलिव्हरी. दोन धावा कंप्लीट केल्या आणि स्कोरबोर्डला हलवलं. नौशादचा हा चेंडू यावेळेस पहा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरला दन 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 कर चेंडू चाललाय. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल अंदाज. चौकार. जीव की प्राण, ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही दिल से गले लगाएगी. क्रिकेटवरती नितांत प्रेम. तरुणाईचं निश्चितच अवघं लक्ष क्रिकेटवरती लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर मेहनत मैदानावरती ही सर्व तरुण मुलं घेताना पाहायला मिळत आहेत. आपलं नाव कुठंतरी यावं, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करत असताना हे सर्व खेळाडू, सर्वांचं मनापासून कौतुक करूया. धावफलकावरती एका धावेची वाढ होतीये. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 34 वरती. 34 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. षटकातला शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. गोलंदाज नौशाद गोलंदाजी मार्कवरनं. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन राहुल वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने योगेश वैयक्तिक 21 धावांवरती बॅटिंग करतोय. षटकातला हा शेवटचा बॉल. मिस टायमिंग, बॅटची एज, शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डिंग सुंदर झाली आहे. चेंडूला पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मानस आहे, धाडस करत नाहीयेत. आणि इथं पहा विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि लागला हा झटका. षटक क्रमांक 3 संपतायत आणि 3 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकताय धावा झाल्यात 34. 35 धावा. या चेंडूवरती दुसरी धाव घेत असताना धावबाद होत आहेत. स्कोरबोर्ड मध्ये आम्ही थोडस अपडेट करतोय. 35 धावा धावफलकावर. 3 षटकं संपली आहेत. चांगली धावसंख्या रचतायत. चांगल्या पद्धतीनं स्कोरबोर्डला आकार देत आहेत. चला स्पीडअप करा. पहा आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या सर्व कर्णधारांनी सूचना लक्षात घ्या. स्पर्धेचा रूल आहे एकही मॅच 4 पेक्षा कमी षटकांची खेळवली जाणार नाही. या अनुषंगाने जर आजच्या दिवसामध्ये एखादी मॅच जर खेळवायची राहिली तर शुक्रवारी सकाळी ठीक 9 वाजता मैदानावरती मॅच साठी यावं लागेल. सूचना लक्षात घ्या. आजच्या दिवसात खेळणारे सर्व कर्णधार सूचना लक्षात घ्या. आज जर क्वालिफायरची मॅच बॅड लाईट मुळे राहिली तर सामना शुक्रवारी सकाळी 9 वाजता खेळवला जाईल. सर्व कर्णधार सूचना लक्षात घ्या. चला खातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल. फटका लाजवाब. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवण्यात यशस्वी झालाय. पकडतोय, फेकतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा येतील. स्कोरबोर्ड पुढे हलेल, जाऊन पोहोचेल ते 37 वरती. 37. चौथ्या शेवटच्या अंतिम निर्णायक षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज कार्तिक आलाय गोलंदाजीसाठी. जुना जाणता अनुभवी गोलंदाज. हार्डिटर अभि स्ट्राइक वरती. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. स्लॉक स्वीपचा अद्भुत अंदाज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बेडीसगाव ब्रँडेड चौकार. अभि आलाय. अभिला माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे. अभि नाही तो कभी नाही. 41 वरती धावफलकाला छलांग मारून दिली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 4 चेंडूंवरती नक्कीच आपण पाहाल तर आक्रमण चढवलं जाईल. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ आपण जास्त खर्च करू नका. मुसाबाई वेळेची काळजी घ्या. आपल्याला भरपूर मॅच खेळवायच्या आहेत. बॉलर कार्तिक गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती अभि.
इथं फटका खेचलाय, मिस टायमिंग, चेंडू हवेत, झेलसाठी प्रयत्न करतायत, इम्रान येत आहेत वेगानं चेंडूवरती, झेल टिपताना अपयशी, चेंडू पर्यंत पोहोचले सुद्धा होते चित्त्याच्या वेगानं, सेफ हँडनं झेल टिपण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र शेवटच्या मोमेंटला ड्रॉप होत असताना चांगली कमिटमेंट, 100% एफर्ट, 100% मेहनत मैदानात करतायत. धावफलक 43 या आकड्यावरती. महाराष्ट्र पोलिसात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व इम्रान भाई निश्चितच याच परिसरामध्ये सेवेसी आहेत. बेडिसगाव बिरवाडी करांवरती आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडीवरती भरपूर प्रेम इम्रान भाईंचं सातत्यानं राहिलंय. इथं फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, लागलाय झटका. आतिवली संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी त्वरित या. खातिवली संघाचे कर्णधार आपण त्वरित या. खातिवली संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. खातिवली संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. कार्तिक गोलंदाजी करत असताना उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पूर्वार्धात आपण आहोत. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे 43. 3 गडी बाद. गौरव आलाय, समोर खेळतोय अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं 44 या आकड्यावरती. षटकातला शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. पूर्वार्धात आपण आहोत. मॅच आपण एन्जॉय करताय. भरत स्पोर्ट्स बेडिसगाव आणि त्यांना फाईट करते टीम कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई. शेवटचा बॉल कार्तिकचा. फटका चांगला आहे, लाजवाब. पंचांचा नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. नो +4 दर्जेदार चौकार. स्ट्राइक वरती बॅट्समन राहुल. फ्रीडचा हा चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, सुपला, चुकला आणि निश्चित आपण पाहताय एकच सिंगल धाव इथं जमा करतोय. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती तब्बल आपण पाहताय तर 50 धावा, 50 अप आणि 51 धावांचं कडवं लक्ष इथं ठेवलंय. बिग फाईट मॅच. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आणि युवा पर्सनॅलिटी साहिल भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय खातिवली टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि शेंद्रून संघाला फिल्डिंगचं पाचारण. आपण तयार राहा. जंगलामध्ये तिकडे प्रॅक्टिस करता करता वाघ येऊ शकतो. लवकर समोर या. बिबटे भरपूर झालेत. बिबट्यापासून सावधान. 50 धावा झाल्यात. 51चं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना टीम बेडिसगाव संघानं 50 धावा बनवल्या आणि 51चं तगडं लक्ष इथं ठेवलंय. लक्षाचा पाठलाग चालू होतोय. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन. अल्पशी विश्रांती आम्ही घेऊ आणि पुन्हा परत भेटू. या ऐकूयात मनोजजी कारवे सरांना. धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर. सन्माननीय दशरथजी भेरे, आपण व्यासपीठाकडे या. आपल्याला आयोजक बोलवत आहेत. आम्ही तुम्हाला पाहतोय. तुमची जागा आमच्या मनात आणि मंचावर आहे. या दशरथजी भेरे, वेलकम. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मंडळी, संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं. जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. खूप छान लिहिलं आहे. म्हणून प्रत्येकाशी चांगलं वागा, चांगलं बोला, एवढंच सांगू इच्छितो. आणि सर्वांना नमस्कार करतो. सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मायबाप प्रेक्षको, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतायत आमचे माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे, तसेच आकाशजी खाडे, मनीषजी खाडे, की आपण सर्वांनी या स्पर्धेला 4 चांद लावले. आणि सन्माननीय दशरथजी भेरे साहेब सुद्धा येतात. आपलं हार्दिक स्वागत. या, वेलकम. सर्वांचे आभार. जितके आभार व्यक्त करावे तितके कमी पडतील. इतके प्रेक्षकांनी सलग 5व्या दिवशी या स्पर्धेला प्रेम दिलंय. माझ्यासोबतीला सुद्धा प्रेम आहे स्कोरिंगसाठी. आणि ETCच्या माध्यमातून ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिले मुस्तफा बॉलला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सूरज बॉलला. अंपायर्स कॉल देअर, यू कॅन स्टार्ट द गेम. लेट्स प्ले. धावांचा पाठलाग करायचा. 51 दसईची सलामीची जोडी आलेली आहे. मुस्सा भाई अँड सूरज. सूरज हुआ मध्यम मध्यम. ओ हो, वाईडीस मिड ऑफला झेल उडाला, झेल सुटला. जीवनदान दिलं पहिल्या चेंडूमध्ये. ड्राईव्ह केलं होतं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. लेफ्ट हँडेड. लेफ्टीचे फटके पाहण्याजोगे असतात, शैलीदार असतात. एक वेगळी शैली असते लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समनची, आणि ती पाहण्याजोगी असते. इथे पहिला चेंडू ती जीवनदान मिळाल्यानंतर आता मुस्तफा भाई काय करेल ती पुढची वेळ सांगेल. परंतु नुकसान भरपाई मोजावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. ओहो, क्या बात है. फॅन्टॅस्टिक फ्लॅसी लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह फॉर द सिक्सर. व्हेरी गुड शॉट. रसीला शॉट. ऐश्वर्या रायचं सौंदर्य कमी पडावं इतके काय स्टान्स बघा, फॉलो थ्रू बॅट्समनचा, आणि कॉन्फिडन्स बघा, नजर बघा बॅट्समन सूरजची. डोळ्याचं पारणं फेडणारा दर्शनीय षटकार, यालाच म्हणतात क्रिकेटचं मादक सौंदर्य. प्रेक्षको, हेच सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये लुटायचं असतं. म्हणून या क्रिकेटने वेड लावलंय. जबरदस्त इथे ऑफिस कट केलेले आहे. पॉइंटच्या दिशेने 2 फिल्डर धावतात. शर्यत लागले चेंडू आणि फिल्डर मधली. विजय झाला चेंडूचा. अजून एक चमत्कार, येतोय चौकार. जी आदेजी खाडे, मनीषजी खाडे, सर्वांची मेहनत, ओवी स्पोर्ट्स बिरवाडीची मेहनत, परंपरा जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न, आणि 5वा दिवस सुद्धा सक्सेसफुली पार पडतोय. काय क्रिकेट मैदान. हो, अजून एक खोदून काढले. पुन्हा एकदा त्याच दिशेने तितकेच प्लेयर धावत आहेत. तसा चेंडू पळतोय, सापडेल का. हो, शेवटी सूर मारलाय. काय शर्यत लागलेली, जसं काय ससा आणि कासव पळतोय अशी शर्यत. चेंडू झाले सर बरोबर 4. बरोबर, यू आर राईट. हा, 3 धावा. येस, गॉट इट. फैजलच्या पुरंदरच्या वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या. सॉलिड रनिंग बिटवीन द विकेट. शर्यत लागली आहे.
म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो घेऊन ती दहशत, तो दरारा. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपले नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. उड़न खटोला दूर गगन की छाव में जेट दिया छक्का, आ गया 6 रनों का गोला. पुढची अजून मेजवानी. दुपारचं जेवण झालं असेल त्यापेक्षा ही मेजवानी स्वादिष्ट होऊ लागली. बॅट्समनला असंच हवं असतं. आता ह्या चेंडूमध्ये काय करणार बघा. शेवटचा चेंडू राहुलला मिळाला होता मगाशी, पण ते त्याने एक वेगळा लॅपचा प्रयत्न केला. कसा तरी मारायचा होता तो चेंडू, फ्री हिट होता, कसाही मारायचं परमिशन असतं. आता इथे हा लेफ्ट हँड कसा मारतो बघूया आपण. मुस्सा भाई धावसंख्या भाईनी पोहोचवली 21 वर. एके गडी बाद नाही, 4 चेंडू पडलेत. गोलंदाज गौरव हो उडवलाय, आकाशाला गवस निघालतोय. बल्ले में तूफान, गेलेली ऊंची उडान, उडन खटोला वन्स अगेन सिक्सर. तो चाहिए अभी. अभी टीममेट बोल रहे की दे दे विकेट दे, दे दे विकेट दे. आणि बॅट्समनचे चाहते म्हणतात की और सिक्सर दे. धावसंख्या 27. दोघे खेळतात 13-13 वर. गोपणी सारखी बॅट फिरवलीये. चेंडू गेला गेला लांब लांब गेला. वाईड इज लॉंग ऑनच्या वरून अजून एक फायर. मुसा ऑन फायर, सिक्सर. रायडिंग कोर करतोय आता बॅटच्या माध्यमातून स्वतः मुस्ताफा भाई. इम्रान चाचांकडून 500 रुपये मिळतील. अजून एक सिक्सर आला तर हॅट्रिक साठी लगातार 3. यस, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. डॉन को पकड़ने के लिए 11 मुल्क की पुलिस आई थी, लेकिन यहाँ पे मुस्तफा को कौन पकड़ेगा. मैं तो कहता हूँ कि स्कॉटलैंड यार्ड की पुलिस भी आएगी तो भी इसको सलाम ठोकेगी. वाह मुस्तफा भाई, इतका जबरदस्त खेळतोय. सॉलिड. 3-13 वाजवलेत. दे धनादन. 33 स्थिर धावा. लक्ष्य 51 धावांचं जवळपास येऊन ठेपलंय. जागा बनवली. इथे कव्हरला बीट करायचा प्रयत्न केला. द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न इथे असफल ठरला आणि झेल टिपलेला आहे. फलंदाज सूरज बाद. डीजे साठी टाळ्या वाजवा बघू. डीजे साठी काय, डीजे मयूर पण रंगात आलाय मस्त पद्धतीने. सॉलिड कलेक्शन त्याचं सुद्धा गाण्यांचं. हेच ठेके पाहिजेत, हीच रंगत पाहिजे.
क्रिकेट विथ म्युझिक, जबरदस्त डीजे मयूर. धावसंख्या बघा, मुस्तफा खेळतो 19 वर. एकूण धावसंख्या आता स्क्रीनवरती आहे ती 33, डबल 3, 17 धावा पाहिजेत अजून. 18, माफ करा 18. हो, यावेळेला लेग स्टिकला सोडून जातोय का? पंच वळण्याचा इरादा करतायत बहुतेक. येस, वळाले सुद्धा आमच्याकडे. वाईटचा इशारा, कारण एक्झॅक्टली चेंडू लेग स्टिकला सोडून जाणाराच होता, तिथे गेला सुद्धा. हा धावसंख्या 34 वर. रामजी पाटोले नमस्कार. 34 धावा, आता 17 पाहिजेत. खतऱ्याची घंटा मुस्तफाने वाजवली, ने समोर येतोय, अगदी समोर येतोय आणि मिड विकेटचा फिल्डर वेगाने गेलाय. झेल जज केला, टिपलाय सुद्धा. पंचांचा नोचा इशारा. ओव्हर स्टेप नो. ओ माय गॉड, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. क्या करे अभी, घर फिरले की घराचे वासही फिरतात. काय जल्लोष होता आणि हे असं घडलं. कधी कधी नियती आपल्या हातातून असं हिसकावून घेते की आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, परंतु पुढच्या मोकळ्या हातामध्ये सुद्धा काहीतरी देण्यास तयार असते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न थांबवायचे नसतात. 16 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. इथे मात्र विकेटची गरज आहे बेडीस गावला. हो, टर्न केला चेंडू, आउट स्विंगर, चेंडूला बाहेर काढलं. फुलर लेनचा चेंडू होता. छान इथे आत्ता मात्र दिशा दर्शक हा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. रोहन आहे, पहिला षटक गौरवने हाताळला. त्याचा गौरव न करता त्याचा समाचारच घेतला मुस्तफा आणि सूरजने. मुस्तफा स्ट्राईकला आहे. 19 वैयक्तिक धावसंख्या 4 चेंडूंमध्ये. काय बॅट फिरवतोय, परफेक्ट मिडलिंग करतोय. हा खोदून काढला, लॉंग ऑन आहे समोर. एका धावती समाधान मानावं लागेल, कारण मुस्तफाला माहिती आहे की आपला संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. विकेट राखून खेळणं गरजेचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विकेट टेकिंगच बॉलिंग करावी लागेल. अटॅकिंग बॉलिंग, अटॅकिंग फिल्डिंग. 1-2 जर हदरे दिले तर थोडासा क्लायमॅक्स वाढू शकतो. अन्यथा स्कोअर अगदी न्यूट्रल चाललाय. रन बॉल इक्वेशन आले. 14 मध्ये 14 पाहिजेत धसई संघाला. स्विचचा प्रयत्न इथे इम्रानकडून स्विचचा प्रयत्न झाला. स्विच हिटचा प्रयत्न तिथे असं पडतं. तिथे चेंडू शोधतायत. डुंडो रे सहाजना. जेवण करताना बहुतेक बिर्याणीचा घी धुवायचा विसरले. चेंडू निसटला आणि तिथे पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली रनआउटसाठी. कधी ते चेंडू असं आपल्याला छळतो की हातात येऊन पण निसटत असतो. तसंच इथे झालं, परंतु एक फायदा पण होऊ शकतो जर रनआउट मिळालं तर. यालाच म्हणतात नियतीचा खेळ. बॅट्समन सेफ आहे सर, ग्राउंडेड झाली आहे एसटी उडवण्याच्या आधीच. 2 रन कंप्लीटेड. धावसंख्या एकूण कंप्लीट झाली प्रेम 37 की 39 +2 39. 5 बॉल झाले सर. 12 धावा पाहिजेत 13 चेंडूंमध्ये. 1 चेंडू जास्त. कॅप्टनचा चेंडू आहे. हा सर, हा. तेरा मध्ये 12 पाहिजेत. लास्ट बॉल या षटकातील. हो, हयाम ॲक्शन आहे. चांगला रिलीज केला. सोहेल तन्वरची स्टाईल थोडीशी वाटली इथे. आणि चेंडू बघा तिथे अजून छळतोय, छल कपट करतोय. फुटबॉल. हो, शोधा. हेच असतं. कधी कधी असंच आपल्याला संघर्ष झुंज द्यावी लागते. जसा वळगण लागली की मळ्या निसटतो हातातून, मिळतच नाही लवकर हातामध्ये, तसा चेंडू इथे निसटू लागलाय. सामना तर निसटणार नाहीये ना, कारण आता 2 षटकं शिल्लक आहेत पूर्णपणे. 12 चेंडू. धन्यवाद दशरथजी, आपण आलात, येऊन चाललात. सांगून जा की मी पुन्हा येईन. ओके, या देवेंद्र फडणवीस सारखे या पुन्हा. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 41 झाल्या. 1 गडी बाद. मुस्तफा खेळतोय नॉट आउट 20 वर. एक हाती किल्ला लढतोय. एक बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. हा अडसर जर दूर केला तर बेडीस गावला थोडीशी चान्स उपलब्ध होऊ शकते.
मुस्तफा जर 2-3 चेंडू शिल्लक अजून राहिला खेळपट्टीवर तर सामना घेऊन जाऊ शकतो, कारण त्याने ते दाखवून दिलंय मैदानामध्ये. कॉन्फिडंट खेळतो एकदम, आत्मविश्वास. म्हणतात ना की गरुडा एवढं उंच उडता येत नाही म्हणून चिमणी काय उडायचं सोडत नाही, कारण तिला स्वतःवरती इतका विश्वास असतो की ती म्हणते की मी उडी मारणार, उंच उडी घेणार. त्याला म्हणतात आत्मविश्वास. तो तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. असा आत्मविश्वास भरा चेंडू टाकता आला पाहिजे. दशरथ सर काहीतरी विचारतायत तिथे. तुमची मागणी आहे वाईट चेक करण्यासाठी. बॉलर मध्ये आला रेड झोन मध्ये. ओके या सर, तावडे सर या. एक विनोद तावडे आमचे दिल्लीला आहेत, दुसरे आमचे तावडे सर इथे आहेत. रेड झोन मध्ये आला. रिलीज केल्यानंतर तुम्ही क्रीजच्या विरुद्ध विपक्ष बाजूला गेला पाहिजेत. ते तुमचा स्टान्स तसाच पाहिजे. हे फार महत्त्वाची गोष्ट असते चांगल्या बॉलरसाठी. काल परवा पण आम्ही मुन्ना पठाण वगैरे आम्ही भिवंडीत होतो तेव्हा पण एक बॉलर खूप त्यांना छळत होता, असा समोरच यायचा. LBW देता येत नव्हतं, वाईट पण कळत नव्हता. बॉलर मध्ये आलाय त्याच्यामुळे वाईट चेक करण्यास सांगितलंय दशरथ सरांनी. फेअर डिलिव्हरी सर, थँक्यू. धावसंख्या 41, अजून 10 पाहिजेत. मुस्तफाला इथे थांबवलंय, इथे थांबवलंय. मॅच मध्ये अजून ट्विस्ट आहे. हा गोलंदाज काहीतरी पराक्रम करण्याच्या इराद्यामध्ये आलाय. प्रसाद, देवाचा प्रसाद कधी मिळतो जेव्हा दर्शन आपण घेतो, आणि हा प्रसाद टीमला प्रसाद देईल का बघायचं आहे. नावाच प्रसाद आहेच. ही विकेट महत्वाची आहे. थोडंसं कमबॅक करता येईल. चाचपडले, थोडेसे बीट झाले लागोपाठ. मुस्तफा नाही नाही, हाफ वाली उचललं तिथे. झेल पण बहुतेक होऊ शकला नाहीये आणि चेंडू गेला सीमा पार. लकी चौकार. प्रयत्न जिथे झेल सूर मारून घ्यायला पाहिजे होता. हे क्रुशियल मोमेंट असतात तुम्हाला. मॅच टर्न होऊ शकली असती. इथे पण झेलची शक्यता आहे. कव्हरचा फिल्डर आलाय वेगाने, झेल टिपलाय, परंतु जो आधीचा चौकार गेला तो तुम्हाला चटका लावून गेलाय. परंतु मुस्तफाने त्याची कामगिरी बजावली आहे. मुस्तफा बाद. बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. चॅम्पियनों का चॅम्पियन को सिकंदर कहते हैं. मस्त धावसंख्या इथे 45 वरती आहे आणि विकेटचं पतन झालं. अजून 6 धावांची गरज आहे. 6 धावा पाहिजेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय, शाहबाज. चेंडू 8, दोन्ही डॉट काढेल का? काढलेच पाहिजे, काढलेच पाहिजे. झेल घेतला पाहिजे. मोठी परीक्षा आहे आणि झेल टिपलाय लॉंग ऑफला. मॅच मध्ये चमत्कार होऊ शकतो प्रेक्षको. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. विकेटचं पतन झालं, कमबॅक करायची वेळ आहे आणि असाच खेळ केला पाहिजे. अजून एक चेंडू शिल्लक या षटकात येईल, तो पण डॉट काढला किंवा विकेट जरी काढली तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये रन बॉल इक्वेशन राहू शकतं आणि अशीच फाईट द्या. फलंदाज बाद.
पडला असता. म्हणून प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे मित्रांनो, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट चान्स आहे असं समजून चालायचं आहे. 4 धावांचा फरक पडू शकला असता झेल जर झाला असता तर. आणि आता किती बर्डन आलं असतं बघा. मॅच फिरायला वेळ लागत नाहीये, जशी वेळ बदलायला वेळ लागत नाही. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फैजलला खूपच आपटी दिली. खराब चेंडूचा प्रयत्न का केला हा प्रश्न येतोय. बाउन्सरचा प्रयत्न केला आणि डीप थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तिथे 2 धावा फैजलने पूर्ण केल्या. आणि पाहता पाहता आता इक्वेशन बदललं. 6 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज टीम धसईला. कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई विरुद्ध भरत स्पोर्ट्स बेडीस गाव. ज्या बेडीस गावने डिफेंडर चॅम्पियन शी संघाला सकाळी पहिल्याच सामन्यामध्ये पराजित केलं, तो संघ इथे आता पराजयाच्या छत्रछायेखाली कोसळलेला आहे. परंतु 4 धावा डिफेंड करून जर चमत्कार करून दाखवला तर हा गोलंदाज हिरो ठरू शकेल. आणि ती वेळ त्यांच्याकडे पुन्हा आलेली आहे. जिथे सकाळी त्यांनी जशी करामत केली आहे, कार्य केलं, चमत्कारिक खेळ दाखवला, तशी आता चमत्कारिक बॉलिंग आणि फिल्डिंगची नितांत गरज आहे. 6 मध्ये 4. स्ट्राईकला आहे इम्रान, नॉन स्ट्राईकला फैजल. धावसंख्या 47, 3 गडी बाद, 6 चेंडू शिल्लक. गोलंदाज मार्गस्थ. खराब चेंडू खूपच लुजर वन दिला. अगदी फिरवायला पण चान्स दिली. शॉर्ट ऑफ लेन शिवाय लुजर वन, स्लोवर वन. अशा चेंडूने तुम्ही 4 धावा डिफेंड नाही करू शकत. तुम्हाला ब्रह्मास्त्र वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला चेंडू स्विंग करता आला पाहिजे, कट करता आला पाहिजे, ब्रेक करता आला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी शस्त्र म्हणून तुम्ही वापरू शकता. परंतु पहिलाच तुम्ही लुजर दिला, सिंगल काढली. धावसंख्या 48 वर. 5 चेंडू 3 धावांची गरज. माफ करा. फिल्डिंग डीपमध्ये थर्डमॅन आहे. कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, ऑन साईडला एकही फिल्डर 30 सर्कलमध्ये नाही आहे. जो शॉर्ट फाईन लेग आहे फक्त विकेट किपरच्या डाव्या बाजूला, बाकी सगळे बाउंड्री लाईनला. चॉप केला, तिथे चॉप केला आणि चान्स आहे, रनआउट करण्याची चान्स आहे. नाही, अभि सावंत सर सांगतायत अभि नाही तो कभी नाही. बचावला आहे, सुरक्षित पोहोचला आपल्या घरामध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 49. कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई विजयाकडे वाटचाल करतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज. स्वतःला रिवाइंड करा की आपण काय चुका केल्या, कुठे कुठे आपण बचाव करू शकलो असतो धावांचा, कुठे कुठे झेल करू शकलो असतो. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक मत महत्वाचं आहे, एक एक सेकंद महत्वाचा आहे. 1 लाच खूप महत्व आहे आणि 0ला पण तेवढंच महत्व आहे. कारण 1च्या बाजूला 0 उभा राहिला की 10 होतात. म्हणून 0ला पण कमी समजायचं नाही. म्हणून म्हणतात ना की जीवनात कधी कोणाला कमी समजायचं नसतं. समोरचा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं समजून त्याच्याशी खेळायचं असतं, त्याच्याशी वागायचं असतं, त्याच्याशी बोलायचं असतं. इथे झेल घेता येईल का? नाही. 1च केली कंप्लीट. 2चा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय केलंय तर इथे विकेट 1 मिळू शकते. नाही नाही नाही, 2 कंप्लीट केल्या. स्कोर इज अ लेवल की संपलं. मॅच फिनिश्ड.